नमस्कार, स्वागत आहे तुमचं विशालदेव किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तयार केलेली आहे ओल्या हरभऱ्याची भाजी। बघू शकता तुम्ही, दिसायला एकदम छान आणि खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते। एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे ही हरभऱ्याची भाजी नक्की तयार करून बघा, चवीला अप्रतिम लागते। ही भाजी तयार करण्यासाठी हरभऱ्याची मी पाने घेतलेली आहे, त्यानंतर लाल मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या। आता एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल छान गरम झाल्यानंतर लसणाच्या पाकळ्या आपल्याला खोडून यामध्ये टाकायच्या आहे। लसण छान लालसर झालेला आहे, त्यानंतर आपण लाल मिरच्या टाकणार आहोत। ह्यासुद्धा एकाच्या दोन करून आपल्याला टाकायच्या आहे। लसूण आणि लाल मिरची या दोन साहित्यामध्येच ही भाजी तयार होते, पण चवीला खूप छान लागते। एक वेळेस तुम्ही नक्की अशा प्रकारे हरभऱ्याची भाजी नक्की तयार करून बघा, सर्वांनाच खूप आवडेल। आता लाल मिरची आपली खूप छान झालेली आहे, त्यानंतर हरभऱ्याची भाजी आपण यामध्ये टाकणार आहोत। आता हरभऱ्याची भाजी जरी खूप जास्त दिसत असली तरी शिजल्यानंतर ही खूप कमी प्रमाणात तयार होते, त्यामुळे आधी थोडीशी भाजी टाकून छान मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर उरलेली आपण भाजी टाकणार आहोत। आता हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात बाजारामध्ये सुद्धा ही भाजी अवेलेबल असते। आता यावरती आपण थोडासा पाण्याचा शिपका मारून झाकण न ठेवताच 2-3 मिनटं आपल्याला ही छान भाजी होऊ द्यायची आहे। यावरती झाकण ठेवायची गरज नाही। आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून 4 ते 5 मिनटांमध्येच ही भाजी छान शिजल्या जाते आणि ही अशीच भाजी आवडधोबड केलेली खूप छान लागते। भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते। बघू शकता तुम्ही, भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि चवीला पण ही भाजी खूप छान लागते। एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की तयार करून बघा। हिवाळ्यामध्ये जे हरभऱ्याची झाडे येतात त्याची जी देठ आहे ती खोडल्या जाते आणि त्यापासून ही भाजी तयार केली जाते। ही भाजी वाळूनसुद्धा ठेवतात, त्यापासून बेसन वगैरे तयार करतात। बाजारामध्ये सुद्धा इझिली ही भाजी मिळते। हिवाळ्यामध्ये तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा।